आमच्या घरी महालक्ष्मी साक्षात प्रगट होतील हे आम्हाला स्वप्नात पण कधी वाटलं नव्हतं। झालं असं ना, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही काही पाहुण्यांना आरतीसाठी निमंत्रण दिलं होतं। महालक्ष्मीची आरती ही ठीक 3 वाजता चालू होते। या आशेने पाहुणे 2 वाजताच घरी आले होते। आपण आरतीसाठी चाललो म्हणत पाहुण्यांनी देवी समोर ठेवण्यासाठी गहू आणले। ज्या वेळेला त्यांनी दरवाजात पाय ठेवला लगेच त्यांच्या पिशवीतून ते गहू पडायला लागले, जणू साक्षात देवीचं रूप घरात प्राप्त झालं। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग हा स्पेशल महालक्ष्मीसाठी। महालक्ष्मीची तयारी कशी झाली, काय काय झालं हे संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। महालक्ष्मीची तयारी ही सुरुवातीपासूनच थाटामाटात करावी लागते। 3-4 दिवस आधीच घराची साफसफाई तर घर धुण्यापर्यंत मी 2 दिवसाआधीच तयारीला लागलो होतो। सोफा सीटचे कवर घरच्यांनी काल धुवून ठेवले होते। आज बारी होती त्याला लावून देण्याची। अलगद त्या कवरांना उचलून खाली ठेवले। बाजूचा गट्टू साईडला लोटला। कवर लावायला अडचण येऊ नये म्हणून सोफा अलीकडे ओढला। घराची साफसफाई चालू असल्या कारणाने सोफ्यावर खूप धूळ साचली होती। मग लगेच हवा मारायच्या मशीनने धूळ साफ करून आजूबाजूचा परिसर सुद्धा साफ केला। या झाडावर पण खूप धूळ होती, याच्यावर पण थोडी हवा मारली। कवर एका जणाकडून लागत नाही म्हणून भावाला सोबत घेतलं आणि त्या ठिकाणी त्या कवरला फिट बसवलं। मखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या गजाला स्वच्छ पाण्याने धुवून घेत पलंग आणण्यासाठी जुन्या घरी निघालो। हे आहे जुनं घर। घराला कुलूप लावून मी आणि माझा भाऊ नव्या घरी आलो। या पलंगालाही स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। किचन मध्ये आल्यास वहिनी आणि दीदी सोबत मिळून स्वयंपाक करत होत्या आणि बाजूला मम्मी गॅलरीमध्ये तेल ओतत होती। बुट्टा मामा याला झाडाच्या वाळील फांद्या तोडण्याचं काम दिलं होतं। बाहेर गेल्याच्या नंतर वहिनी रांगोळी काढत होत्या आणि साईडला आमच्या नवीन महालक्ष्मीचं आगमन झालं होतं। ढोल ताशाच्या आवाजात महालक्ष्मीला दरवाजात आणलं आणि त्यांची पूजा केली। शेवटी पूर्ण डेकोरेशन कंप्लीट झालं होतं। हा आहे फायनल लुक। कसा आहे आमच्या महालक्ष्मी कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।